महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री लक्ष्मीकांतराव देशमुख व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत भैया विटीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। स्वर्गीय अजितदादांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा जो आदेश घालून दिला, त्याच विचारांचा वारसा जपत हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला। दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणे हीच खरी माणुसकी या भावनेतून पाथरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय सोनपेठ, ग्रामीण रुग्णालय पाथरी, ग्रामीण रुग्णालय मानवत, प्राथमिक आरोग्य केंद्र देटना आणि ग्रामपंचायत कार्यालय पेटगाव येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आज सोनपेठ येथे मोठ्या उत्सवात हे शिबिर पार पडले। या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना खरी आदरांजली म्हणजे समाजातील गरजूच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे। या शिबिरातून अनेकांच्या आयुष्यात नवा आशेचा आणि नव्या प्रकाशाचा किरण निर्माण होईल हीच अपेक्षा। समाजसेवेचा हा दीप सतत तेवत राहो आणि स्वर्गीय अजितदादांचे लोककल्याणाचे विचार प्रत्येकाच्या कार्यातून जिवंत राहोत हीच त्यांना आदरांजली। या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती विकास मुजमुले, माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष बळीराम काटे, उपसभापती पद्मसिंह देशमुख, श्रीरामदादा भंडारी, दिगंबरराव भांडुळे, नगरसेवक कल्पेश राठोड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, शहरातील सर्व नगरसेवक, युवक, पदाधिकारी व ग्रामीण शहरी भागातून आलेल्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या